नमस्कार. नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक येथून अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर रेखा जाधव आपणा सर्वांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, पुणे विद्यापीठाच्या FYBA या वर्गासाठी तयार करण्यात आलेला जो काही अर्थशास्त्राचा विषय आहे तो आहे आपला भारतीय आर्थिक पर्यावरण. आणि या भारतीय आर्थिक पर्यावरणाच्या अंतर्गत पहिल्या सेमिस्टरमध्ये जे काही 3 चॅप्टर या ठिकाणी समाविष्ट होतात त्यामधील पहिलं चॅप्टर आहे आपलं भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे काय. त्याची ओळख आपण मागील लेक्चरला अतिशय सखोलपणे घेतलेली आहे. त्यामध्ये भारतीय आर्थिक पर्यावरणाचे जे काही विविध घटक आहे की जे भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करतात याच्याविषयी आपण माहिती जाणून घेतली. त्यानंतर भारतीय आर्थिक पर्यावरणाची जी काही वैशिष्ट्ये आहे ते वैशिष्ट्ये आणि महत्त्व याचा अतिशय सखोलपणे आपण मागील तासाला काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर आज आपण भारतीय आर्थिक पर्यावरण हा जो काही विषय आहे या विषयाच्या अंतर्गत जो दुसरा काही चॅप्टर आहे, टॉपिक आहे तो म्हणजे कृषी पर्यावरण. मग या कृषी पर्यावरणाविषयीची सखोलपणे माहिती आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. तर कृषी पर्यावरण म्हणजे नक्की काय त्याची ओळख आपण आता चला करून घेऊया. कृषी पर्यावरण म्हणजेच शेती पर्यावरण होय. आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारत हा शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेला देश आहे. मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये शेती व्यवसाय केला जातो आणि हाच शेती व्यवसाय हा जुना परंपरागत व्यवसाय मानला जातो. आज जर आपण ग्रामीण भागामध्ये आज ग्रामीण भागामध्ये 65% लोकसंख्या शेती व्यवसाय करते आणि शेती हा व्यवसाय त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि प्रमुख व्यवसाय जर त्यांचा शेती हा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतीपासून त्यांना रोजगार निर्मिती होते. त्याचप्रमाणे उपजीविकेचं साधन म्हणून शेती हा व्यवसाय महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. म्हणून असाच हा जो काही शेती विभाग आहे, शेती क्षेत्र आहे जे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका जे निभावत आहे याच्याविषयीची सखोलपणे माहिती आपण विविध मुद्द्यांच्या आधारे पुढे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अभ्यासत असताना आपण सर्वात प्रथम जो पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा. आपल्या सर्वांना माहीतच आहे, सुरुवातीलाच मी उल्लेख केलेला आहे की भारत हा शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत आहे आणि शेतीप्रधान अर्थव्यवस्था असलेला आपला जो भारत देश आहे त्याचा सर्वात महत्त्वाचा आर्थिक कणा म्हणून शेती क्षेत्राकडे पाहिलं जातं. तर हेच शेती क्षेत्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना आपल्याला लक्षात येतं. मित्रांनो, 1950 मध्ये भारतानं आर्थिक नियोजन स्वीकारलं. 1951 सालापासून आपण आजपर्यंत अनेक पंचवार्षिक योजना आपण काय केलेल्या आहे, पूर्ण केलेल्या आहे. आज आपण पंचवार्षिक योजना आज भारत सरकारने मध्यंतरी पंचवार्षिक योजना कंटिन्यू न करता नीती आयोग आणला. परंतु 1951 पासून ज्या वेगवेगळ्या पंचवार्षिक योजना राबवल्या गेलेल्या आहे त्यामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा जो काही आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तो कमी झालेला आपल्याला दिसतो आहे. आणि सेवा क्षेत्र आणि व्यापार क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नामधील जो वाटा आहे तो वाटा आपल्याला या ठिकाणी काय होताना दिसतो आहे तर तो वाढत असताना दिसतो आहे. म्हणजेच आपण त्याचे डिटेलमध्ये जर स्टडी केला तर 1950-51 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो हिस्सा होता तो 56.5% होता. 2001-2 मध्ये तो 24% होता. 24.7% म्हणजे नियर अबाउट तो 25% असलेला आपल्याला दिसतो आहे. 2018-19 मध्ये तो 15.87% असलेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच दिवसेंदिवस राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा आपल्याला कमी झालेला या ठिकाणी दिसतो आहे. आणि सेवा आणि व्यापार जो क्षेत्र आहे म्हणजेच जे द्वितीय क्षेत्र आहे म्हणजेच जे औद्योगिक क्षेत्र आहे त्याला इंग्लिशमध्ये सेकंडरी सेक्टर म्हणतात. या दोन्ही क्षेत्रांचा जो काही हिस्सा आहे तो आपल्याला वाढत असलेला दिसतो आहे. परंतु विद्यार्थ्यांनो, एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला निदर्शनास आणून द्यायला आवडेल ती म्हणजे बघा,
भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देश असून या देशाचं प्रगत देशाबरोबर जर आपण तुलना केली, उदाहरणार्थ इंग्लंड असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशामध्ये जर आपण या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा शेती क्षेत्राचा वाटा जर आपण जाणून घेतला तर तो अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5% असलेला दिसतोय आणि हाच शेती क्षेत्राचा वाटा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारत देशामध्ये किती आहे तर तो 15.87% आहे। म्हणजे आजही प्रगत देशाबरोबर जर आपण तुलना केली तर शेती क्षेत्राचा वाटा आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसतोय। म्हणजे या ठिकाणी आपल्याला शेती क्षेत्राचं जे महत्त्व आहे, शेती क्षेत्राचं जे स्थान आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ते अनन्यसाधारण आहे, हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आणि करावंच लागतं। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अभ्यासत असताना दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे रोजगार निर्मिती, म्हणजेच जॉब क्रिएशन। म्हणजे रोजगार निर्मितीसाठी सुद्धा शेती क्षेत्र अनन्यसाधारण भूमिका निभावताना आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं। म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, 65% लोकसंख्या जर ग्रामीण भागामध्ये राहते, भारताची लोकसंख्या आज जर आपण बघितली तर 132 कोटी लोकसंख्येपैकी जर 65 लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते तर ग्रामीण भागातील लोकांचा उपजीविकेचा जे काही साधन आहे, रोजगार निर्मितीचं जे साधन आहे ते साधन तुमचं कोणतं असणार आहे तर शेती क्षेत्रच असणार आहे। आणि अशा या शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये जर भारताचा शेती क्षेत्राचा जर आकडा आपण बघितला तर तो 54.6% आहे। भारताचा शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीचा वाटा हा 54.6% आहे, म्हणजे तो 50%पेक्षा जास्त आहे। म्हणजे 132 कोटी लोकसंख्येमध्ये 50%पेक्षा जास्त लोकसंख्या ही जास्तीत जास्त लोकसंख्या ही आपली शेती क्षेत्रावरती रोजगार निर्मितीसाठी अवलंबून आहे। कारण की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण बघितलेलं आहे सेवा क्षेत्र आणि व्यापार क्षेत्रामध्ये लोकांना पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती उपलब्ध होत नाही, म्हणून बहुसंख्य असलेला प्रचंड लोकसंख्या असलेला आपला जो भारत देश आहे त्या भारत देशामध्ये ही अतिरिक्त असलेली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या रोजगार निर्मितीसाठी शेती क्षेत्रावरती अवलंबून असलेली आपल्याला दिसते आणि हेच शेती क्षेत्र आपल्याला रोजगार निर्मितीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावत असतं। आणि अशा प्रकारे भारत देशाचा रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये अभ्यास केला तर तो 54.6% अशा प्रकारे रोजगार निर्मिती करून देतं हे शेती क्षेत्र। आणि हेच शेती क्षेत्र प्रगत देशाबरोबर मध्ये जर आपण बघितलं तर इंग्लंड आणि अमेरिकेचा जर आपण अभ्यास केला तर फक्त आणि फक्त 2% इतकंच रोजगार निर्मिती उपलब्ध करून देत आहे। आणि हेच शेती क्षेत्र आपण फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण बघितलं तर 6 आणि 7% लोकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून देते। आणि आपल्या भारत देशाचा जर आपण अभ्यास केला तर 54.6% लोकसंख्येला रोजगार निर्मिती उपलब्ध करून देणारं हे एकमेव आणि अतिशय महत्त्वपूर्ण असलेलं हे शेती क्षेत्र आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खरोखरच अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना आपल्याला या ठिकाणी लक्षात येते। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका बघत असताना पुढील मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिकरणास मदत। तर औद्योगिकरणास मदत शेती क्षेत्र हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या औद्योगिकरणास मदत करत असतं। मग उदाहरणार्थ साखर उद्योग असेल, साखर उद्योगाला आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे तो म्हणजे ऊस। तर ऊस हे शेती क्षेत्रापासून उपलब्ध होतं आणि शेती क्षेत्र हा कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका साखर उद्योगासाठी पार पाडत असतात। त्याचप्रमाणे कापड उद्योग असेल, कापड उद्योगाला आवश्यक असणारा कापूसही आपल्याला शेती क्षेत्रापासून उपलब्ध होतो। त्याचप्रमाणे तुमचं भात गिरणे असतील, तसेच कागद उद्योग असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही फळांचे प्रक्रिया उद्योग असेल, उदाहरणार्थ तुमचे वेगवेगळ्या फळांचे जाम असेल, जेली असेल, वेपर्स असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळे ज्यूस आहे, वायनरीज आहे, यांना मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी शेती क्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं। आणि हेच शेती क्षेत्र औद्योगिकरणास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं।
त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका बघत असताना पुढील मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व आयात निर्यात. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की त्यामध्ये वस्तू व सेवांची आयात निर्यात होते आणि या वस्तू व सेवांच्या आयात निर्यात करत असताना आपल्याला शेती क्षेत्र हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतं. शेती क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या ज्या काही विविध वस्तू आहे, ज्या उपभोग्य वस्तू आहे, उदाहरणार्थ तुमचा चहा असेल, कॉफी असेल, तांदूळ असेल, त्याच्यानंतर बिडी असेल, सिगारेट असतील, त्याच्यानंतर असंख्य अशा वस्तू आपण ज्या परकीय देशामध्ये काय करू शकतो, निर्यात करू शकतो. आणि परकीय देशात निर्यात केल्यानंतर त्याचे जे रिटर्न्स आपल्याला मिळतात, त्याचा जो मोबदला आपल्याला मिळतो, त्याला तो कसा आहे, दुर्मिळ आहे. हे जे काही परकीय चलन जे दुर्मिळ आहे, या परकीय दुर्मिळ अशा परकीय चलनाचा वापर आपण शेतीविषयक, त्याचप्रमाणे औद्योगिक आणि व्यापारविषयक म्हणजेच प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्राच्या संबंधित अनेक वस्तू, अनेक आदाने आपण आयात करण्यासाठी हे दुर्मिळ असं परकीय चलन वापरू शकतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार आयात निर्यातीमध्ये शेतीचं जे स्थान आहे ते सुद्धा आपल्याला मान्य करावेच लागेल आणि शेतीची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण निभावताना या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सेवा क्षेत्राला मदत. तर कृषी क्षेत्र हे सेवा क्षेत्राला कशा प्रकारे मदत करतं, तर वाहतूक असेल, दळणवळण असेल, त्यानंतर वेगवेगळे जे त्यानंतर जे उद्योग आहे, व्यापार आहे यांच्या संबंधित, त्यानंतर पुढे जाऊन बँक व्यवसाय असेल, त्याच्यानंतर वित्त व्यवसाय असेल, यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्यासाठी तुमचं जे काही शेती क्षेत्र आहे ते शेती क्षेत्र मदत करत असतं. कारण वाहतुकीचा जर पॉईंट आपण घेतला, वाहतूक हा जर घटक आपण या ठिकाणी बघितला, तर वाहतुकीमुळे म्हणजेच आपल्या शेतापासून गावापर्यंत, गावापासून आपल्या मार्केटपर्यंत जर आपल्याला शेतमाल घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी वाहतूक अतिशय म्हणजेच रस्ते, जे काही वाहतुकीचे वेगवेगळे मार्ग आहे, रस्ते मार्ग असेल, रेल्वे मार्ग असेल, हे अतिशय चांगल्या प्रकारे असेल तर आपण वेळेमध्ये काय करू शकू, योग्य कमीत कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आपला शेतमाल असेल किंवा फळे असतील ते मार्केटमध्ये नेऊन आणि त्याचा फायदा आपण घेऊ शकू. म्हणजेच शेती क्षेत्र असेल तर सेवा क्षेत्र, म्हणजे हे दोन्ही क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे आणि असंच हे शेती क्षेत्र सेवा क्षेत्राला मदत करतं. त्यामधील पहिलं आहे वाहतूक, नंतर आहे तुमचं दळणवळण, नंतर आहे बँक व्यवसाय. हे सर्वच व्यवसायांचा काय होतो आहे, शेती क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत असलेला आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका बघत असताना पुढील मुद्दा आहे तो म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा अतिरिक्त लोकसंख्येचा देश आहे. 132 कोटी लोकसंख्या ज्या देशामध्ये आहे त्या देशाचा सर्वात महत्त्वाचा अन्नधान्याची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करत असेल तर आपलं प्राथमिक क्षेत्र म्हणजेच शेती क्षेत्र करत आहे. कारण की मध्यंतरी पॅन्डेमिक्समध्ये कोविड-19मध्ये जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होता, कोविड-19चा कालखंड होता, तेव्हा गव्हर्नमेंटने सगळ्या क्षेत्रामध्ये काय लॉकडाऊन केलेलं होतं. परंतु असं तुम्ही ऐकलेलं आहे का की शेती क्षेत्रामध्ये लॉकडाऊन झालेलं आहे, शेतामध्ये कोणीच जाऊ शकत नाही? तर नाही. म्हणून शेती क्षेत्रामध्ये अन्नधान्याचा पुरवठा निर्माण करण्यासाठी, अन्नधान्याचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी शेती क्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजे 2011मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या देशाची लोकसंख्या 102 कोटी होती आणि आज जर आपण बघितलं तर आज 132 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा अन्नधान्याची मागणी सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे. कारण आपले अन्नधान्याची गरज, आपली अन्नाची गरज भागवण्याची क्षमता फक्त शेती क्षेत्रामध्ये आहे आणि शेती क्षेत्रच काय करू शकतं, ही अन्नधान्याची गरज आपली भागवू शकतं. आणि म्हणून त्याच्यासाठी शेती क्षेत्राचं जे काही महत्त्व आहे ते आपल्याला नाकारता येणारच नाही. कारण जर अन्नधान्य जर योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध झालं नाही, देशातील लोकसंख्येला जर अन्नधान्याचा पुरवठा योग्य प्रकारे जर झाला नाही तर तो आपल्याला दुर्मिळ असं परकीय चलन खर्च करून आपल्याला परदेशातून तो आयात करावा लागतो. आणि ही वेळ भारतावरती हरित क्रांतीच्या अगोदर आलेली आहे. कारण हरित क्रांतीपूर्वी भारतानं PL 480 अंतर्गत अमेरिकेकडून काय केलेलं आहे तर हे अन्नधान्य मोठ्या प्रमाणामध्ये
मागवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण दुर्मिळ असं परकीय चलन त्याच्यावरती आपल्याला खर्च करावा लागला. म्हणून हा अतिरिक्त लोकसंख्या असलेला आपला जो भारत देश आहे, या भारत देशाची अन्नधान्याचा पुरवठा पूर्ण करण्याची जी क्षमता आहे, जी गरज, जी आपल्या अन्नधान्याची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी शेती क्षेत्राची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची या ठिकाणी मानली जाते. त्यानंतर पुढचा घटक आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका. यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पशुधनासाठी चारा. मित्रांनो, पशुधन म्हणजे नक्की काय? तर पशुधन म्हणजे गायी, म्हशी, त्यानंतर कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या यांना पशुधन म्हटलं जातं. आणि या पशुधनाला खाण्यासाठी आवश्यक असणारा जो गवत असेल, त्याच्यानंतर ओला जो चारा असेल, त्याच्यानंतर पेंड असेल, सरकी असेल, सुका चारा असेल, हा सगळा जो काही चारा आहे पशुधनासाठी आवश्यक असणारा जो चारा आहे तो शेती क्षेत्रापासून मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, अवेलेबल होतो. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आर्थिक विकासाला मदत. कारण की शेती क्षेत्राचा विकास होतोय म्हणजे शेती क्षेत्रावर आधारित जो काही द्वितीय क्षेत्र आहे त्या द्वितीय क्षेत्राचा विकास होतो, पर्यायाने तृतीय क्षेत्राचा विकास होतो आणि पर्यायाने आपल्या आर्थिक विकासाला मदत होण्यास काय होते, या ठिकाणी हातभार लागत असतो. कारण की आर्थिक विकासाच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर वेगवेगळे उद्योग आहे. त्यानंतर शेती क्षेत्रावरती शेती क्षेत्राशी रिलेटेड असलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उद्योग, उदाहरणार्थ शेती क्षेत्राला आवश्यक असणारं औद्योगिक क्षेत्रासाठी औद्योगिक क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या ज्या काही वेगवेगळे जे काही यंत्र सामग्री आहे, त्याचप्रमाणे शेती क्षेत्रासाठी आवश्यक असणारं जे काही अवजारे आहे, त्याच पद्धतीनं बियाणे आहे, तसेच ट्रॅक्टर आहे, त्याच्यानंतर हार्वेस्टर आहे, या सगळ्या गोष्टी उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची मदत होते. म्हणून शेती क्षेत्राचा जर विकास झाला तर सायमल्टेनियसली कशाचा विकास होणार आहे, द्वितीय क्षेत्राचा विकास होणार आहे, त्याचप्रमाणे पर्यायाने तृतीय क्षेत्राचा विकास होणार आहे आणि संपूर्ण देशाचा आर्थिक विकास होण्यास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच काय होणार आहे, मदत होणार आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अभ्यासात असताना अजून पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे ग्रामीण लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होते आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी बघितलं की 132 कोटी लोकसंख्येपैकी 65% लोकसंख्या जर ग्रामीण भागामध्ये राहत असेल आणि त्यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणामध्ये जर रोजगार निर्मिती जर ग्रामीण भागामध्ये त्यांना उपलब्ध होत असेल, उदाहरणार्थ शेतकरी असेल, त्या ठिकाणी शेतमजूर असेल, त्यानंतर वेगवेगळे असंख्य असे व्यापारी असतात, त्यानंतर बलुतेदार असतात, आलं लक्षात, शेतमजूर असतात, यांना मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होतो, त्यांना त्यापासून उत्पन्न मिळते आणि ते उत्पन्न ते त्यांच्या उपभोगावर खर्च करतात. परिणामी त्यांच्या ग्रामीण लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी शेती क्षेत्र ही महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर हेच शेती क्षेत्र सरकारला सहकारी महसूल निर्माण करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर बघा कसं, तर सरकारला उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकारी महसूल म्हणजे शेती क्षेत्रापासून निर्माण होणारा वेगवेगळ्या शेती क्षेत्रापासून वेगवेगळे जे काही वस्तूंचं उत्पादन होतं त्याच्यावरती गव्हर्नमेंट, त्याच्यावरती सरकार कर लावतं. त्यानंतर शेतजमिनीवरती कर लावला जातो, शेतसारा असेल, त्यानंतर शेतकरी ज्या वेगवेगळ्या शेतजमिनीसाठी आवश्यक असणारे जे काही अवजारे आहेत त्या अवजारांवरती गव्हर्नमेंट कर लावतं. त्यानंतर शेतकरी ज्या वेगवेगळ्या चैनीच्या वस्तू स्वतःसाठी विकत घेतात त्याच्यावरती सरकार कर लावतं. याच्यावरून सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये कर उपलब्ध होतो. म्हणजेच सरकारला कर महसूल उपलब्ध करून देण्यासाठी शेती क्षेत्रसुद्धा काय करत असतं, महत्त्वाची भूमिका निभावत असलेलं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर शहरी लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा शेती क्षेत्र महत्त्वाची भूमिका निभावताना आपल्याला लक्षात येतं. कारण की ग्रामीण भागातून असंख्य लोक काय करत असतात, शहरी भागामध्ये स्थलांतर करत असताना आपल्याला लक्षात येतं. आणि जेव्हा ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जेव्हा स्थलांतर केलं जातं तेव्हा पायाभूत सुविधा ज्या आहे आपल्या, उदाहरणार्थ वाहतूक असेल, दळणवळण असेल, ऊर्जा असेल, त्यानंतर तुमचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी
ताण निर्माण होतो, अनेक समस्या निर्माण होतात आणि या समस्या एक दिवस जीवघेण्यासुद्धा होऊ शकतात. म्हणून यातून सुटका करण्यासाठी, या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जर ग्रामीण भागामध्ये आपण वेगवेगळे व्यवसाय जर चालू केले, तर ग्रामीण भागामध्ये शेतीशी रिलेटेड वेगवेगळे प्रक्रिया उद्योग जर आपण चालू केले, तर नक्कीच याचा म्हणजेच औद्योगिक शहरी भागामध्ये जी शहरी लोकांशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शेती क्षेत्र ही महत्त्वाची भूमिका निभावताना आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची भूमिका बघत असताना शेवटचा आणि महत्त्वपूर्ण पॉईंट आहे तो म्हणजे राजकीय आणि सामाजिक मदत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये शेतमजूर, शेतकरी यांना दुर्लक्षित करून चालत नाही, कारण जो पक्ष राजकीय सत्तेवरती असतो त्या पक्षाला आहे ती सत्ता मिळवण्यास, आहे ती सत्ता टिकवण्यासाठी इवन अजून विरुद्ध पार्टीला काय करावं लागतं, जी सत्ता त्यांच्या हातून गेलेली आहे ती सत्ता मिळवण्यासाठी, आहे त्या राजकीय पक्षाला सत्ता टिकवण्यासाठी शेतकरी आणि जो काही शेतमजूर मतदार वर्ग आहे त्यांना दुर्लक्षित करून चालत नाही, कारण की त्यांच्याशी संबंधित शेतीशी संबंधित असलेल्या विविध ज्या योजना आहेत त्या योजना त्यांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध कराव्या लागतात. आणि याच्यामुळे राजकीय क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा शेती क्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे सामाजिक घटकांच्या बाबतीमध्ये शेती क्षेत्राची भूमिका कशी बरं महत्त्वपूर्ण आहे, तर समाजामध्ये ज्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त शेती आहे, ज्या व्यक्तीकडे जास्तीत जास्त जमीन आहे, त्या व्यक्तीला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. आणि म्हणून शेती क्षेत्रामध्ये राजकीय आणि सामाजिक हे दोन घटकसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची भूमिका अभ्यासत असताना आपण विविध मुद्द्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण नवीन पॉईंट या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजे चॅलेंजेस टू इंडियन ॲग्रिकल्चर, म्हणजे भारतीय शेतीपुढील जे आव्हाने आहे यामध्ये पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे भारतीय शेतीची उत्पादकता. आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की 1950 नंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा जो वाटा आहे तो आजपर्यंत कमी झालेला दिसतोय. जो शेतीचा वाटा 1950-51 मध्ये 56% होता, तो 2017-18 मध्ये 15.87% पर्यंत कमी झालेला आहे. तर त्याच्यामागे काय कारण आहे, तर शेतीची जी उत्पादकता आहे ती शेतीची उत्पादकता आज भारत देशातील कमी झालेली आहे. मग शेतीची उत्पादकता म्हणजे नक्की काय, ही गोष्ट, ही जी व्याख्या, ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर शेतीची उत्पादकता म्हणजे नक्की काय, तर शेतीची उत्पादकता म्हणजे शेत जमिनीमध्ये घेतलं जाणारं शेतीचं पीक जे उत्पादन आहे, म्हणजे विशिष्ट जमिनीमध्ये घेतलं जाणारं शेतीचं जे पीक आहे, शेतीचं जे उत्पादन आहे त्याला शेतीची उत्पादकता म्हणतात. म्हणजेच शास्त्रशुद्ध दृष्ट्या शेतीची उत्पादकता म्हणजे काय याची जर व्याख्या आणि अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर उत्पादनाचं तंत्र, शेतीची उत्पादकता म्हणजे उत्पादनाचं तंत्र स्थिर ठेवून विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट आकारमानामध्ये घेतलं जाणारं शेतीचं उत्पादन म्हणजे शेतीची उत्पादकता होय. अशी ही शेतीची उत्पादकता मोजण्याचे दोन प्रकार आहे. पहिली म्हणजे शेतीची उत्पादकता ही प्रति हेक्टर उत्पादकता या प्रकाराने मोजली जाते आणि दुसरी म्हणजे प्रतिश्रमिक उत्पादकता या प्रकाराने मोजली जाते. पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रति हेक्टरी उत्पादकता. शेतीची जी उत्पादकता आपण या ठिकाणी मेजर करणार आहोत, मोजणार आहोत, त्यातील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे प्रति हेक्टरी उत्पादकता. प्रति हेक्टरी उत्पादकता मोजत असताना आपण शेतीतील एकूण उत्पादन आणि ते उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारं विशिष्ट जे क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळाचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. म्हणजे सूत्र प्रति हेक्टरी जर याच्याशी संबंधित सूत्र जर आपण बघितलं तर प्रति हेक्टरी उत्पादकता बरोबर शेतीतील एकूण उत्पादन भागिले क्षेत्रफळ, म्हणजे विशिष्ट क्षेत्रफळामध्ये शेतीचं उत्पादन किती झालेलं आहे त्या दृष्टीने आपण प्रति हेक्टरी शेतीची उत्पादकता काय करत असतो, मोजत असतो. त्यानंतर दुसरा जो काही
शेतीची उत्पादकता मोजण्यासाठीचा दुसरा जो महत्त्वपूर्ण असलेला प्रकार आहे तो म्हणजे प्रतिश्रमिक उत्पादकता। यामध्ये प्रतिश्रमिक उत्पादकता बरोबर शेतीतील एकूण उत्पादकता भागिले श्रमिकांची लोकसंख्या, म्हणजेच ज्या शेतीमध्ये तुम्ही उत्पादन घेतलेलं आहे त्या संपूर्ण उत्पादनाचं टोटल करून त्या उत्पादन घेण्यासाठी किती श्रमिकांची गरज होती, किती श्रमिकांचा तुम्ही वापर केला, त्या दृष्टीने प्रतिश्रमिक शेतीची उत्पादकता या ठिकाणी काय केली जाते, मोजली जाते। म्हणून त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण जे काही सूत्र आहे ते आहे प्रतिश्रमिक उत्पादकता बरोबर शेतीतील एकूण उत्पादन भागिले श्रमिकांची लोकसंख्या। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण कृषी पर्यावरण हा जो काही आपल्या सिलेबसमधील जो दुसरा टॉपिक आहे, या दुसऱ्या टॉपिकशी रिलेटेड महत्त्वपूर्ण जो भाग आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेली शेतीची जी भूमिका, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेली जी शेतीची भूमिका आहे, या भूमिकेच्या अंतर्गत आपण 12 मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा हिस्सा, त्यानंतर रोजगार निर्मिती, औद्योगिकरणास मदत, आंतरराष्ट्रीय व्यापार व आयात निर्यात, सेवा क्षेत्राला मदत, अन्नधान्याचा पुरवठा, पशुधनासाठी चारा, आर्थिक विकासाला मदत, त्यानंतर ग्रामीण लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होते, तसेच सरकारी महसूल निर्माण करून देण्यासाठी कृषी क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका निभावते, शहरी लोकांच्या समस्यांची सोडवणूक करते आणि सामाजिक आणि राजकीय मदत, असे 12 पॉईंट्स आपण कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे आपण हे 12 पॉईंट्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची महत्त्वपूर्ण भूमिका कशा प्रकारे निभावली जाते हे आपण 12 मुद्द्यांच्या आधारे बघितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती महत्त्वपूर्ण अशी असाइनमेंट मी तुम्हाला देत आहे। त्यामध्ये असाइनमेंटचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका स्पष्ट करा। हा जो काही असाइनमेंटचा क्वेश्चन आहे हा अतिशय सखोलपणे आणि पॉईंट टू पॉईंट, कट टू कट छान प्रकारे तुम्ही एका फुलस्केप पेपरवरती व्यवस्थित लिहून तुम्ही ईमेल करायचा आहे किंवा गुगल क्लासरूमला काय करायचं आहे, तुम्ही तो अपलोड करायचा आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पुढील तासिकेला जो काही आपला दुसऱ्या नंबरचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरशी रिलेटेड भारतीय शेती पुढील आव्हाने आणि भारतीय शेतीच्या कमी उत्पादकतेची कारणे याच्याविषयी सखोल अभ्यास करणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।